नमस्कार. मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण वाढलेलं पोट किंवा वाढलेलं ढेर कशी कमी करायची या विषयात थोडक्यात बोलणार आहोत. आता आजकाल अलीकडे स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या पोटांचा घेर हा वाढताना दिसतोय. हे पोट कशामुळे वाढतंय तर तुमची बिघडलेली जीवनशैली, म्हणजे बिघडलेला आहार, खुर्चीवरती बसून एकाच ठिकाणी कॉम्प्युटरवरती किंवा लॅपटॉपवरती 4-4, 8-8 तास एकाच ठिकाणी बसून काम करणं, ह्यामुळे सुद्धा पोटाचा घेर वाढताना दिसतोय. तुम्हाला पोटाचा घेर कमी करायचा असेल किंवा कुठलंही शरीराचं वजन कमी करायचं असेल तर एकतर आहार, दुसरी झोप आणि तिसरा व्यायाम, ह्या तिन्ही गोष्टींचा बॅलन्स तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये करावाच लागेल. कुठलीही एक गोष्टींचं फक्त आहार आणि वजन कधीच कमी होणार नाही, फक्त व्यायाम आणि झोप वजन कधीच कमी होणार नाही, फक्त निद्रेने झोप कधीच कमी होणार नाही. ह्या तिन्हींचा समतोल जर साधला आणि त्याप्रमाणे तुमची जीवनशैली ठेवली तर त्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होतो. आता आहारामध्ये काय करावं? आयुर्वेदामध्ये मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त आणि कषाय हे 6 रस सांगितलेले आहेत. त्यातल्या त्यात मधुर, आम्ल आणि लवण ह्या म्हणजे मधुर म्हणजे गोड, आम्ल म्हणजे आंबट आणि लवण म्हणजे खारट, ह्या रसींच्या जे चवचे पदार्थ असतात त्यांचं सेवन हे कमीत कमी करावं. आता तुम्ही कुठलाही हॉटेलमधला पदार्थ घ्या, कुठलाही पॅक फूडचा पदार्थ घ्या, तो गोड असतोच किंवा आंबट असतो किंवा थोडासा खारट असतो. त्यामुळं बाहेरच्या गोष्टी हे प्राधान्याने तुम्ही ॲब्सोल्युटली बंद करायला पाहिजे. त्याच्यामध्ये बेकरी आयटमसुद्धा येतात. ब्रेड, बिस्किट ही सुद्धा पूर्णतः वर्ज्य करायला पाहिजेत. आहारामध्ये सकाळी आणि संध्याकाळी घरगुती बनवलेला जो आहार असतो, म्हणजे ज्वारीची भाकरी असू द्या, बाजरीची भाकरी असू द्या, थोडंसं सॅलड असू द्या, 2 भाज्या असू द्या, ह्यांचं सकाळच्या वेळेस सेवन आणि रात्रीच्या वेळी भाजी आणि भाकरी असं जर सेवन तुम्ही केलं दररोजच्या आहारामध्ये आणि फारच भूक लागत असेल तर एखादं फळाचं सेवन जर तुम्ही केलं तर तुमचं वजन हे कुठेतरी नियंत्रित व्हायला लागतं. परंतु आजकाल काय केलं जातं, कुठेतरी क्रॅश डाएट किंवा कुठला तरी व्यायाम किंवा प्रोटीनचा इंटेकच फार केला जातो. त्याच्यामुळे सुद्धा शरीराला कुठेतरी त्रास होताना दिसतो. त्यामुळं आपलं वाढलेलं वजन हे स्टेडी राहण्यासाठी, नियंत्रित एकदा कमी केलेलं परत न वाढू देण्यासाठी ह्या प्रकारचा आहार तुम्ही घेतला तर तुम्हाला तो भविष्यात खूप फायदेमंद राहील. दुसरं म्हणजे व्यायाम. शरीराला व्यायामाची जोड ही द्यावीच लागते. परंतु एकदम लगेच कधीतरी आपल्याला जाग येते आणि कुठेतरी जिम जॉईन करतो आणि 1-2-3 महिने खूप व्यायाम करतो आणि त्याच्यानंतर व्यायाम हा सोडला जातो. तुम्ही ज्यावेळी व्यायाम सोडाल त्यावेळी सुद्धा परत तुमचं वजन हे वाढायला लागतं. त्यामुळे व्यायामसुद्धा शरीराला झेपेल असा हळूहळू व्यायाम वाढवावा आणि तो नियमितपणे सातत्यानं जर केला तर तुमच्या शरीराला तो खूप फायदेमंद सुद्धा असतो आणि वजनसुद्धा त्याने कमी होत असतं. झोप ही रात्रीची कमीत कमी 8 तास शांत चित्तानं झोप घेतली तर तुमचं वजन नियंत्रित व्हायला मदत होत असते. झोपताना कुठलं सुद्धा कॉम्प्युटर आहे, TV आहे, मोबाईल आहे, झोपायच्या अगोदर कमीत कमी 1 तास ह्या गॅजेटचा वापर तुम्ही कम्प्लिटली वर्ज्य करावा किंवा बंद करावा. त्यामुळे तुमची झोप ही शांत लागते आणि 8 तासाची झोप झाल्यानंतर सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटतं. बऱ्याच लोकांना 10-10 तास झोपून सुद्धा फ्रेश वाटत नाही. त्याच्या मागची कारणं अशी असतात की तुमचा मोबाईल किंवा TV किंवा कॉम्प्युटरचा वापर हा खूप जास्त वेळेला होत असतो. त्यामुळे तुम्हाला झोपेचं समाधान कुठेतरी मिळत नाही. आता वाढलेलं पोट कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही उपाय आहेत का? तर उपायांच्या अगोदर हे जे आहार, निद्रा आणि व्यायाम ह्या 3 गोष्टी जर केल्या तर शक्यतो उपचारांची गरज लागत नाही. परंतु हे करून सुद्धा तुमचं वजन कुठंतरी स्टेडी राहतंय, कमी होत नाही. त्यासाठी आयुर्वेदामध्ये पंचकर्माच्या खूप चांगल्या ट्रीटमेंट सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वमनाची ट्रीटमेंट आहे, विरेचनाची ट्रीटमेंट आहे, बस्तीची ट्रीटमेंट आहे, स्नेहन अभ्यंगाची ट्रीटमेंट आहे. ह्या ट्रीटमेंटचा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला वजन कमी करायला उपयोग करता येत असतो. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये हिरडा आहे, बेरडा आहे, अमलकी आहे, वचा आहे, या प्रकारची नाना तऱ्हेची औषधं वजन कमी करायसाठी आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत. परंतु ह्या औषधांच्या किंवा कोणत्याही ट्रीटमेंटच्या अगोदर तुम्ही तुमच्या जीवनशैलीवरती खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवून ती जर चांगल्या पद्धतीने जर केली तर तुमचं वजन वाढलेलं हे निश्चितपणे चांगल्या पद्धतीने कमी होईल आणि कमी केलेलं वजन हे नक्की परत वाढणार नाही. धन्यवाद.